तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना. नमस्कार मित्रांनो, हे गाणं गुणगुणायचं एक वेगळंच आहे, कारण की हे मैत्रीचं गाणं आहे आणि अनेक लोक ही मैत्री की मित्र नसतानाही जपतात आणि त्या मैत्रीची एक परिभाषा बदलून टाकतात आणि एक वेगळ्या उंचीवर नेऊन जातात. आणि ती उंची म्हणजे माणुसकीची उंची, की ज्यावेळेस माणूस नसला तरी त्याच्या आठवणी आणि त्या आठवणीतून काढलेलं समाजकार्य आणि त्या समाजकार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं हे असं. तर अशीच आज आपण ज्यांची ओळख करून घेणार आहोत ते दादा कोंडके फाउंडेशन यांचे सर्व प्रमुख आदरणीय माझे गुरुवर्य, माझे सन्माननीय श्री कोलते साहेब, मनोहरजी कोलते. जितके सुंदर विचार त्यांचे आहेत तेवढंच सुंदर त्या मोबाईलवरती, त्यांच्या पुस्तकांमध्ये, तर ग्रंथामध्ये हे असं त्यांचे विचार हे शब्दरूपी येत असतात. आणि असंच आज माझं भाग्य आहे, मधुतारा फाउंडेशनचं भाग्य आहे की त्यांची मुलाखत घेण्याचं आज आपल्याला भाग्य लाभलेलं आहे. तर भेटूया आपण आदरणीय श्री मनोहरजी कोलते साहेब. सर सप्रेम नमस्कार. नमस्कार. आपल्या मधुतारा सोशल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आणि आपल्याला विनंती करतो की आपले हे जे मैत्रीपूर्ण हे समाजासाठी एक आदर्श निर्माण करण्याचं कार्य जे चालू केलं आहे त्याच्याबद्दल आपण प्रकाश टाकावा. सर्वप्रथम आपली ओळख, आपण करीत असले कार्य, आपलं बालपण आणि आपण कुठले हे सांगावं. मी मनोहर परशुराम कोलते. मी महावितरणमधून उपकार्यकारी अभियंता म्हणून 2015ला सेवानिवृत्त झालो. दादा कोंडके यांची माझी 80 साली ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर अतिशय घट्ट मैत्रीत झालं. त्याचप्रमाणे माझं मी त्यांना दैवत मानतो. तर माझं दुसरे दैवत म्हणजे समाजवादी नेते माननीय भाई वैद्यांचा मी खरं मानसपुत्रच, असं हे 2 व्यक्तिमत्व मिळाली. मला अजून एक माझं दैवत म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूरच्या या क्षेत्रातील तिथले आमचे सद्गुरू विश्वचैतन्य श्री नारायण महाराज, असे 3 व्यक्ती माझी या जीवनाचे दैवत आहेत, आदर्श आहेत. आणि म्हणूनच मला त्यांच्या प्रेरणेने अनेक समाजकार्य करायला मला एक ऊर्जा मिळते. दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 80 साली दादांचं माझ्याकडे एक काम होतं. मी तेव्हाच्या वीज मंडळामध्ये अभियंता होतो भोरला भाटघर इथं. आणि दादांचं माझ्याकडे एक काम होतं. त्या कामातून मी त्यांचं काम केलंच, परंतु त्यांनी मला देय केलेली एक ठराविक रक्कम बक्षीस म्हणून मी नाकारली. आणि ती नाकारलेली रक्कमच खरं आमच्या दोघांच्या मैत्रीचं कारण झालं. आणि पुढे इतकी मोठी मैत्री झाली की दादांच्या नंतर गेल्यानंतर आम्ही दरवर्षी दादांच्या नावानं भाऊबीजेला कोंडवा येथील कुष्ठरोग केंद्राच्या जवळ 70 महिलांना माहेरची साडी चोळी देऊन त्यांनी भाऊबीज करतो, दादांच्या स्मृती म्हणून. आणि 2004 साली मी दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनची स्थापना केली. त्यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र भोवळकर, विक्रम जाधव, आमच्या अभिनेत्री मधु कंबीकर आणि आमचे प्रशंसक असे आम्ही 5 संस्था आहोत. परंतु हे फाउंडेशन हे फक्त मैत्रीसाठी स्थापन केलं. दादांच्या नावानं कुठल्याही प्रकारची देणगी गोळा करायची नाही हे आमच्या विश्वासानं मी सांगितलं. तुम्हाला आपलं समाजकार्य करायचं ना, आपल्या पदरच्या पैशाने करायचं, नाही ते करायचं नाही. कारण दादांच्या नावाने पैसा मागणं हे तितकंसं योग्य वाटलं नाही. आणि म्हणून दादांच्या या स्मृतिप्रित्यर्थ गेले 2004 ते आज हे 2024 20 वर्ष आम्ही दरवर्षी 3 प्रोग्राम करतो. एक म्हणजे दादांच्या जयंतीला दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार या चित्रपट क्षेत्रातील कलावंतांना देतो. दादांच्या पुण्यतिथीला 14 मार्चला दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार हा सामाजिक क्षेत्रातील चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना देतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दर भाऊबीजेला दादांच्या नावाने आपण भाऊबीज माहेरची साडी देऊन त्या 70 महिलांना भाऊबीज साजरी करतो. असे 3 प्रोग्राम तर आमच्या दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ नक्की असतात. प्रश्न असा आहे की हे सगळं करत असताना पैशाचं काय करायचं. परंतु आज समाजात इतके मोठे देणगीदार आहेत, इतकी मोठी चांगली मनाची माणसं आहेत, त्यांना पैसा मागत नाही, त्यांना फक्त वस्तू स्वरूपात मागतो. भाऊबीजेला तुम्ही साड्या द्या,
एखाद्या फंक्शनला तुम्ही मला ट्रॉफी द्या, तुम्ही मला शाल द्या, असं करून आपण हे सगळं करतो. आणि गेले 5 वर्ष तर मला एक फार मोठं स्वामी समर्थासारखं व्यक्तिमत्व मिळालं. ते म्हणजे आमच्या महावितरण पुण्याचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवारसाहेब. त्यांनी सांगून ठेवलं आहे, कोणते प्रोग्राम झाला की माझ्याकडे यायचं आणि काही मदत लागली तर माझ्याकडे घेऊन जायची. त्यामुळे गेले 5 वर्ष ते मला या फाउंडेशनला मदत करत आहेत आणि म्हणून हे फाउंडेशनचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, गेले 5 वर्ष पहिल्यापासून जोपर्यंत भाई वैद्य होते तोपर्यंत भाई वैद्य हाच प्रमुख पाहुणे. त्यामुळं मला काय पाहुण्याची गरज लागली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचे माझे संपादक ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही फाउंडेशन स्थापन केलं ते म्हणजे मल्हार आरंकले साहेब आणि भाई वैद्य. ते जवळजवळ 10 ते 15 वर्ष आमच्या सगळ्या प्रोग्राम ते दोन पाहुणे असायचे. आत्ता गेले 5 वर्ष मराठी साहित्य संमेलनाचे तयाहत अध्यक्ष आणि फार मोठे ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर हे माझं दुसरं स्वामी समर्थ व्यक्तिमत्व. त्यामुळं आमचे सगळे प्रोग्राम डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आणि आमचे मुख्य अभियंता पुणे महावितरणचे राजेंद्र पवारसाहेब यांच्या उपस्थितच आम्ही होतात. बाकीचे उपस्थित आम्ही कोणालाही होत नाही. आणि हे सगळं करत असताना की मला भाई वैद्यांचे चिरंजीव डॉक्टर अभिजित वैद्य यांचा एक फार मोठा सपोर्ट. ते आमच्या प्रोग्रामला कायम असतात. असे 3 लोकांचे आता मला सपोर्ट मिळतात. आणि सपोर्ट मिळताना कारण असं आहे की आपल्याला एक ऊर्जा येते. आणि म्हणून आपण एका चांगला कलाकार, आता मागच्या वर्षी आपण निलेश साबळेंना दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार आपण गोकुळाष्टमी दादांच्या जयंतीला दिला. आणि मागच्या वर्षी आपण दादांच्या स्मृतिदिनाला जम्मू काश्मीरमध्ये 750 मुलींचं संगोपन करणारा, म्हणजे मोफत संगोपन करणारा आणि 250 मुलींचं लग्न लावून देणारा असा एक मशीहा अजित कदम यांनाचा पुरस्कार दिला. अशा आपण ते पुरस्कार देतो. आणि ह्या वर्षी मी ठरवले ह्यावर्षी की एक समाजामध्ये चांगलं काम करणारा एक माणूस आणि त्याने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सेवा, अगदी म्हणजे वैद्यकीय सेवा असू दे, कोणाला पाय द्यायचा असू दे, कोणाला म्हणजे सायकल द्यायची, व्हीलचेअर द्यायचं असू दे, कोणाचं कॅन्सरचं ऑपरेशन असू दे, कोणाचं कुठलीही समस्या असू दे, वैद्यकीय सेवा असू दे, असं करणारा एक चांगल्या व्यक्तिमत्व मजुदारा फाउंडेशनचे श्री आमचे नितीनजी शिंदे ह्या वर्षीचा पुरस्कार मी त्यांना आता जाहीर करतो आहे. आणि दुसरा एक पुरस्कार अमरावती येथील एक फार मोठं व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले ते म्हणजे गोंदनताई गोळे. त्या आधुनिक धारावमाता आहेत. ज्या मुलांचं आपल्या आईच्या दुधापासून संगमन होत नाही त्या लहान बालकांना आईचं दूध द्यायचे काम जी माता करते ती म्हणजे गुंजनताई गोळे. फार मोठे व्यक्तिमत्व आहे. अशा 2 व्यक्तिमत्वांना आपण ह्या वर्षीचा दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार 14 मार्चला द्यायचा आपण आता नक्की केलं आहे. त्यानिमित्तानंच नितीनजी आता माझ्याकडे आले होते. नितीनजींना एक सांगितलं की समाजसेवा ही आपण करत नसतो, आपण फक्त एक खेळणं आहोत. चावी वर्षाच्या हातामध्ये त्याने चावी दिली ना की आपण नाचायचं. आपण जर नाचलो नाही तर आपल्यासारखं दुर्दैवी दुसरं कोणी नाही. आणि जेव्हा हे सगळं करत असताना आपल्याला मदत कशी मिळते, आपण काय करत नाही, खरं तो करतो वरचा. मला आजपर्यंत गेले कित्येक वर्षामध्ये, आता 24 वर्ष झाली, कधी वाटलं नाही की आपल्याला पैसे नाहीत. पैसे देणार तोय वरती, तो सोय करतो सगळी. ज्यांनी चोच दिली तो दानात देतोच, अशी माझी भावना आहे. त्यामुळं आपण हे सगळं समाजकार्य कुठल्याही प्रकारचं आपलं त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसताना, कुठल्याही प्रकारचं आपलं कुणाला पैसे न मागता हे आमचं गेले 20 वर्ष चालू आहे. आणि हे मला वाटतं आहे की खरं दादांची फार मोठी कृपा आहे. दादा कोंडकेंचे मोठे आशीर्वाद आहेत, भाई वैद्यांचे मोठे आशीर्वाद आहेत आणि आमचे नारायण महाराजांचे मोठे आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं आजचं हे आपलं समाजकार्य करता येते. म्हणून की आपल्या सर्वांना एकच विनंती, आयुष्यात आल्यानंतर आपल्या पैशातला, आपल्या रुपयातला 10 पैसे जर आपण समाजासाठी खर्च केले पाहिजे. कारण मी नोकरीला लागल्यानंतर MSCBमध्ये माझा पगार फक्त 90 पैसे घरी द्यायचो, 10 पैसे मी कधी घरी दिले नाहीत. आणि ते पैसे मी त्यापासूनच नोकरी लागल्यापासून समाजकार्य करतो. आणि आत्ता तर मला काही सगळं अडचणच नाही. त्यामुळं एक आपल्या रुपयातला 10 पैसे आपण समाजासाठी खर्च केले पाहिजे. ही खरं आपली एक माणुसकीची आपली पदवी असं मला वाटते. आपण सर्व कराल
हे मला खात्री आहे. आणि नितीन जे आले आणि त्यांनी मला हे मी त्यांना आज त्यांना डिक्लेअर केलं ते त्यांना सांगायला आणि त्यांनी मला माझे 2-4 संवाद साधले त्याबद्दल नितीनजींचा मी अतिशय आभारी आहे. सर आभार तर मी व्यक्त करतो, कारण की आपल्यासारखी थोर व्यक्ती माझ्यासाठी स्वामी रूप आहेत आपण. आणि आपण यूट्यूब चॅनलला मधुतारा फाउंडेशनला मुलाखत देता हे मधुताराचं भाग्य आहे. आणि आपण कुणी नसतो, करता करविता परमेश्वर असतो. आणि त्यामुळंच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे सांगायच्या असतात. तर आणखीन आपण बरेचसं विचारणार आहोत, तरी आणखीन काहीतरी सांगावं ही विनंती आहे सर. तसंच मी भाई वैद्यांच्या प्रेरणेतून ज्ञान फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली. भाई मला काय म्हणले होते, कोलते तुम्ही समाजकार्य करता, शिक्षणासाठी काहीतरी कार्य करा. म्हणून भाईंच्या प्रेरणेनं आपण ज्ञान फाउंडेशन स्थापन केलं. आणि ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण श्यामची आई आणि छत्रपती शिवाजी महाराज ही 2 पुस्तकं बऱ्याच शाळांना आपण मोफत दिली. कारण काय, श्यामच्या आईचं चरित्र हे प्रत्येक मातेला शाळेतल्या समजलं पाहिजे आणि छत्रपतींचा पराक्रम हा प्रत्येक विद्यार्थ्याला समजला पाहिजे. म्हणून आपण गेले कित्येक वर्ष ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून देणगीदारांच्या वतीनं मिळालेली श्यामची आई आणि छत्रपती शिवाजी महाराज ही पुस्तकं आपण सगळ्या शाळांना देत असतो. हे करत असताना दरवर्षी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य आपल्या फाउंडेशन मार्फत पुढे चालू असतं. आपण शिक्षक दिवशी आपण शिक्षक पुरस्कार देतो. महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला आपण शिक्षण क्रांती पुरस्कार म्हणून देतो. चांगले काम करणाऱ्या शिक्षण संस्थांना आपण हा पुरस्कार देतो. आणि सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिवशी 3 जानेवारीला समाजात चांगलं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सावित्री लेख पुरस्काराने आपण ते सन्मानित करतो. असं आत्तापर्यंत पुरस्कार झाले. ह्याच वर्षी आपण जानेवारीमध्ये आपण एक इन्कम टॅक्सच्या कमिशनर सहआयुक्त आहेत श्री सोनल सोनकवडे, नंतर पुण्याच्या पोलीस उपायुक्त आहेत श्री स्मर्तना पाटील, नंतर एक आपल्या महाराष्ट्र हास्यचित्रामधील एक चांगल्या अभिनेत्री आणि एक सोज्वळ अभिनेत्री ही आमची प्रियाताई इंदुलकर त्यांना आपण एक पुरस्कार दिला. 4था पुरस्कार वॉचमनची मुलगी पत्र्याच्या शेडमध्ये राहून जी न्यायाधीश झाली ती आमची वर्षा खेंदाड यांना पुरस्कार दिला. आणि केवळ आपल्या उंचीमुळं आपल्याला लग्नाचा अडथळा येतो म्हणून नाकारलेल्या एका धाडसी युवतीने दक्षिण आफ्रिका आणि रशियामधली जवळपास 19,000 फुटावरची शिखरं 9वारी साडी घालून वरती आपला भारताचा झेंडा तिरंगा झेंडा फडकवला. आणि अशा आमच्या स्मिता गोगे हिला पण तो पुरस्कार दिला. हे आपल्या पुरस्काराचं स्वरूप असतं. समाजात जे चांगले काम करणारे व्यक्ती आहेत ना त्यांना आपण सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुरस्कार देतो. आणि जे चांगल्या शिक्षण संस्था आहेत त्यांना महात्मा फुलेंच्या नावाने आपण पुरस्कार देतो. हे ज्ञान फाउंडेशन झालं. हे करत असताना मी 2 मानसकन्या मला मिळाल्या. एक म्हणजे सारिका इंगळे आणि त्यांचे मिस्टर दत्तात्रय इंगळे. त्यांचं दिघेला त्यांनी दत्तात्रय इंगळेनंतर आपली शिक्षकाची नोकरी सोडून बाबा आमटेंच्या प्रेरणेनं स्नेहछाया परिवार नावाचं एक बालक आश्रम अनाथ आश्रम चालू केलं मुलांसाठी समाजातल्या. आणि ते दोघं नवरा-बायको होते ते सगळं सांभाळतात. आणि म्हणून त्यांना पूर्णपणे मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना एक आपण त्याला सारिकाला लेख मानलं, दत्तात्रयांना जावई मानलं, हे मानसकन्या. आणि त्यांना आपण सर्व मदत करतो आणि मदत जेवढी शक्य आहे आपण त्यांना मदत करायची आणि त्यांची पाठीशी उभं राहायचं काम करतो. दुसरी आमची माझी मानसकन्या अनिता राकडे. आपल्या पुण्यातल्या वडगाव सिंहगड रोडला वडगाव बुद्रुकमध्ये आमचा नवरत्न वृद्धाश्रम आहे. ती अतिशय मनोभावे आपल्या सगळ्या वृद्धांची सेवा करते. आज जवळजवळ तिथे 19 वृद्ध आजी आजोबा आहेत. त्यातले फक्त 7 ते 8 फक्त जे पैसे देतात, बाकी 10 ते 11 आपण फुकट सांभाळतो. त्यामुळं तिला मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं तिला मदत जेणेकरून समाजाकडून मिळावी हे सगळे मदत आपण समाजाकडे मिळवतो. कोणाच्या मुलांचे वाढदिवस, कोणाच्या वडिलांची आईची वर्षश्राद्ध, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असे आपण ह्या दोन्ही संस्थांमध्ये करून त्यांना आपण ते मदत मिळवून देतो. असं हे 2 असतं. आता हे सगळं करत असताना सामाजिक कार्य घरातून जर सपोर्ट नसेल तर काही होत नाही. आणि म्हणून माझी सुविद्य पत्नी उषा हिने मला आयुष्यभर साथ दिली आणि म्हणूनच हे समाजकार्य करणं शक्य झालं. आम्हालाही 2 जावई 2 कन्या परमेश्वराने दिल्या, 25 नातवंड आणि जवळजवळ 19
म्हणजे बहीण भाऊ किंवा काका काकी आम्हाला दिल्या, हे खरं हे फार वेगळं आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाची ही खरी आपली श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती देते पैशांना मिळत, हे फक्त परमेश्वराच्या कृपेनेच मिळते. अशी एका जगातला, असं मला वाटतं, माझ्यासारखा सर्वात सुखी माणूस मीच. धन्यवाद. जगातला सर्वात सुखी माणूस म्हणून मीच, असं ज्यावेळेस ठासून असं सांगितलं जातं त्यावेळेस खरोखर जीवन जगताना किती समाधान लाभलेलं आहे हे दिसून येतं. तर सर, आपण पैशाला कधीही बळी पडला नाही, दादांकडून पैसे घेतले नाही, पण त्या माध्यमातून जी मैत्री आहे ती कायमस्वरूपी टिकली. आणि त्याच मैत्रीचं रूपांतर तुम्ही समाजकार्यामध्ये वाहून घेतलेलं एक उत्तम उदाहरण आणि एक आदर्श असं तुम्ही समाजाला घालून दिलेलं आहे. तर खूप छान अशी माहिती दिलेली आहे आपण. आणि मला असं वाटतं की सरांना हे सगळ्या गोष्टीमध्ये ज्या साथ मिळालेली आहे, तर त्यांच्या पत्नींची साथ मिळालेली आहे. तर माझ्यासाठी तर मी विठोबा म्हणतो, पण मी त्यांना रखुमाई म्हणतो, कारण की आमच्या सर्वांच्या माई आहेत, आई आहेत त्या. आणि त्यांनीसुद्धा दादा कोंडके यांच्या आग्रहाखातर वाजवू का या चित्रपटामध्ये एक छोटासा का होईना पण एक रोल केला होता. तर अशा त्यांच्या ज्या पत्नी आहेत, तर मी त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा एक शब्द का होईना पण प्लीज त्यांनीसुद्धा बोलावं, एवढी मी त्यांना विनंती करतो. आई नमस्कार. नमस्कार. सांगा काय म्हणतात, हे जे साहेबांचं जे कार्य एवढं समाजकार्याला जे वाहून घेतलं त्यांनी, तर तुम्हाला कधी त्यांचं अडचण झाली का की घर कसं सांभाळायचं, का तुम्ही समाजकार्यच करताय का असं काही? कारण की आपण ज्यावेळेस बघतो की आपल्याला असं अनेक ऐकून मिळतं की नाही का, घर बघायचं, हे सगळ्या गोष्टी बघायच्या, तर समाजकार्य करत असताना घराकडे लक्ष, तर साहेबांनी नेहमी लक्ष दिले. हो हो, पूर्ण. बरं, काय म्हणताल साहेबांच्या कार्याबद्दल, काय तुम्हाला वाटतं? त्यांचा आनंद तोच आमचा आनंद. अरे वा, खूप छान. धन्यवाद ताई, तुम्ही 2 शब्द बोलले, खूप खूप आभार. त्यांचा आनंद तोच माझा आनंद असं म्हणणारे त्यांच्या ज्या पत्नी आहेत, उषाताई आहेत, त्यांनी म्हणलं. आणि मित्रांनो, कसं असतं की ज्या वेळेस कुटुंब परिवार हा आपल्या पाठीशी असतो ना, त्यावेळेस असं समजायचं की परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. आणि कुटुंबाला जपण्याची, त्याला सावरून घेण्याची आणि त्याच्या पलीकडे जाऊन समाजाची सेवा करणं म्हणजे हे परमेश्वराने दिलेलं कार्य करणे. बरोबर आहे सर? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि म्हणून सरांनी मला सांगितलं आताच की परमेश्वर पण स्वार्थी असतो. कारण की स्वार्थ त्याच्यामध्ये लपलेला आहे, तो आपल्याकडून कार्य करून घेतो. तर आज मला त्यांच्याकडून कळालं आहे. तर खरंच असं वाटतं मला की हे सगळं कार्य करत असताना कुठेतरी परमेश्वराची नाळ जोडली गेलेली आहे. कारण तो आहे म्हणून माझ्यासारखी एक सामान्य व्यक्ती आज मी सरांसोबत मी बसून आज चर्चा करतो आहे. कारण की ज्यांनी दादा कोंडकेसारखे दिग्गज कलाकार, जे मराठी इंडस्ट्रीला बाप माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या कॉमेडीला आजपर्यंत त्यांच्यापर्यंत कुणीही तिथपर्यंत पोचलेलं नाही आहे. तर अशा बाप माणसाचा सहवास लाभणं हे सुद्धा भाग्याची गोष्ट असते. एक पण सांगतो फक्त, आता माझा हा छोटा फ्लॅट आहे, पण दादा 31 डिसेंबरला इथं जेवायला यायचे. 3 दिने सोडून जेवायला यायचे. इथं मला सांगायचे, मला 3 दिने चढतात नाही, आपला बंगला आहे, धनकवडे बंगल्यामध्ये राहा, मला येणं सोयीस्कर होईल. दादा म्हणलं नाही, माझं मला, तुम्हाला शक्य झालं तर घ्या. पण दादाने कधी येणं सोडलं नाही. 31 डिसेंबरला इथं जेवायला यायचे. अशी दादा, अशी मैत्री. आणि ही मैत्री म्हणजे एक सांगतो, साधी गोष्ट आहे, दादांचं नाव होतं श्रीकृष्ण. त्यामुळे श्रीकृष्ण आणि सुदामा ही जी मैत्री होती ना, तशी आमची मैत्री होती. मी सर्वसामान्य माणूस, पण दादा एक फार मोठे व्यक्तिमत्व, श्रीकृष्णासारखं. मी सुदामासारखं साधा माणूस, पण हे सुद्धा पोहेसुद्धा दादांनी अतिशय आवडीने खाल्ले. आणि म्हणून आमची मैत्री जी टिकली. आज मला असं वाटतं, गेले 20 वर्ष दादाचं मी काम करतो आहे, पण दादा गेलेलेच नाहीत. दादा ह्या बरोबर काही माझ्याबरोबर आहेत. आणि त्यामुळं त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची छाया काय माझ्याबरोबर आहे. म्हणून हे सगळं काम करू शकतो. नाहीतर हे काम करणं तेवढं शक्य नाही. कारण हे काम करणं सोपं, पैशाशिवाय काही पैसे, सगळं नाटक करता यायचं, पैशाचं नाटक करता येत नाही. परंतु कुठून मदत मिळून द्यायची, कोणाला काही सांगायचं, दादा करतात. आणि म्हणून आज आपण हे सगळं काम दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ करू शकतो. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे काम करणार आहे. जेव्हा माझा शेवट श्वास थांबेल तेव्हाच माझ्याकडून हे काम थांबेल असं मला वाटतं. तर सर, दादा कोंडके ही तर 3 मजले चढून यायचे,
तर सर आपला पत्ता पण सांगा की हे दादा कोंडके जिथे यायचे हे तुमचं जे निवास आहे हे पुण्यामध्ये कुठं आहे? हे 681/82 नारायणपेठ पुणे, म्हणजे हुजूरपागा शाळेची मागची बाजू आणि लोखंडी तालमीजवळ असं मी राहतो 3ऱ्या मजल्यावर. माझा फक्त 250 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, फार मोठा फ्लॅट नाही. पण त्या फ्लॅटमध्ये सुद्धा आनंदाने येऊन जेवण करणारा मित्र म्हणजे फक्त दादा कोंडके. क्या बात आहे. तर मित्रांनो, हे असं आज आपण जाणून घेतलेलं आहे आदरणीय कोलते साहेबांकडून की दादा कोंडके फाउंडेशन यांच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक उपक्रम ते राबवत असतात. मैत्री पूर्णपणे जपलेली आहे. ते म्हणतात ना की माणूस जरी गेला असेल तरी पण त्याच्या आठवणी ह्या नेहमी सोबत असतात. आणि म्हणूनच सर ह्या आठवणी जपत आपण जे कार्य करताय ते समाजाला एक नवीन दिशा देण्याचं आणि समाजामध्ये आदर्श घालण्याचं काम हे आपल्या हातून करते. तर सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खूप बरं वाटलं की तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि तुमच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही अतिशय खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्यात सर. धन्यवाद. कारण काय आहे सर की आता आयुष्यामध्ये माणसाचं आपण म्हणतो की बुद्धीच्या जर जोरावर बघितलं तर नाही का काही गोष्ट लोकांना पटत नसते, परमेश्वर आहे नाही आहे ती गोष्ट सगळी वेगळी आहे. पण काही गोष्टी जर मानल्या तर सगळे, नाही मानल्या तर काही नाही आहे. त्याच्यामुळं कि हमारे चले जाने के बाद महफिलों में अफसाने बयां हो गए, हमारे चले जाने के बाद महफिलों में अफसाने बयां हो गए, निगाहें हमको ढूंढेंगी न जाने हम कहाँ हो गए. वा. तर असं जे काम आहे हे साहेबांच्या हातून करते. साहेब तुम्हाला खूप खूप सलाम, त्रिवार वंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, हे समाजामध्ये असं आपण मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक संस्था आतापर्यंत आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि अनेक संस्थांचे आपण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य, दिव्यांग, निराधार, महिला सक्षमीकरण, ह्या सगळ्या चित्रपट, नाट्य ह्या सगळ्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याचप्रमाणे आज आपण दादा कोंडके फाउंडेशन यांचे सर्व प्रमुख आदरणीय कोलते साहेब यांचासुद्धा व्हिडिओ की मैत्रीपूर्ण आणि समाजाच्यासाठी एक डोळ्यात अंजन घालणारा समाजकार्यासाठी असा हा जो व्हिडिओ असं जे कार्य आहे तुमच्यापर्यंत पोहोचवले. तरी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत हे गेलं पाहिजे आणि दादा कोंडके आणि आदरणीय मनोहरजी कोलते यांचं मैत्री स्वरूप हे जिवंत राहायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.